किंग रोशन शेठ पाटील रोहित शेठ पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं क्रीडांगण आपण इथे पाहतोय। खेळपट्टीवरती पाहतोय पॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय पंकज पाटील। गोलंदाज तुम्ही पॉलिंग ट्रॅक वरती पाहता 5 षटकांची मॅच हा पहिला पूर्वार्ध टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो मात्र टायगर 11 तेवट टीमनं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही कॉम्बॉक्स मध्ये शुभेच्छा देतो। पंचांचा ग्रीन सिग्नल येईल यस ऑफिशियल अंपायर सँडी पार्कर यांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार पंकज पाटील समोर सागर पाटील। पहिलाच बॉल थोडासा बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे पंचांचा इशारा की इट इज अ वाईट अवंतर धाब्यानं अकाउंट ओपन झाला बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमचा। पंकज पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो पहिलं षटक महत्वाचं षटक फेकत असताना सध्या मंगलमूर्ती वाचे टीमसाठी समोर सागर फुल टॉस बॉल मिस झाला चिते त्रिपला चितपर्णीचे डिस्ट्रॉय पहिल्याच बॉल वरती ते धक्का बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला सागर पाटील मैदानातून बाहेर। फुलटॉस बॉल होता मात्र त्या बॉलवरती व्यवस्थित संपर्क पाटण चेंडूचं झालं नाही आणि त्याच्या कारणास्तव विकेट गमावा लागली फलंदाज सागर पाटीलला जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे हा सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पण चांगला खेळ करावा लागेल टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावा लागेल जर तुम्ही विकेट गमावला तर मॅच मध्ये व्यवस्थित टार्गेट सेट होणार नाही। मयूर वाघमारे एक अष्टपैलू खेळाडू आणि सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून या टीमचा ज्याच्याकडे पाहिलं जाताना पूर्णपणे आता टीमची जबाबदारी आहे ना ते आपल्या खांद्यावरती घ्यावे लागेल तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण पंकज पाटीलला पाहतो पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला आणि त्याच्यानंतर योग्य लाईन जिथे त्रिपला चित केलं फलंदाज सागर पाटीलला। सेकंड बॉल समोर मयूर वाघमारे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। सेकंड बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा पंकज पाटील फुलटॉस बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तुतुमय झालं इथे घडलं काय चुकीचा कॉल यस न व्यवस्थित झालं नाही त्याच्या कारणास्तव रन आउटचा शिकार दुसरा धक्का फलंदाज समाधान वाघमारे मैदानातून बाहेर। टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सध्या देवट टीमला आणि तो निर्णय कदाचित चुकीचा राहतोय कारण की सलग 2 बॉलवरती 2 धक्के पूर्णपणे प्रेशर आला बॅटिंग करत असताना देवट टीमवरती सलग 2 बॉलवरती 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात संघाची धाव संख्या पाहिली तर अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन झाला बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमचा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला प्रेम वाघमारे हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तिसरा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा पंकज पाटील चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये हा ट्रॅकर इनसाइड आउट फटका चांगला अगदी बाउंड्रीच्या बाहेर जाईल हा पहिला चौकार फलंदाज मयूर वाघमारेच्या पाठ मधून येतोय।
आपल्या करपाचे टॉपे क्षेत्रक्षकात शॉट थर्ड मॅन मध्ये चकवा देत असताना निघून चालला चेंडू लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी. सलग 2 बॉल 2 चौकार फलंदाज मयूर वाघमारेच्या पाठमधून आल्यात. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत 2 सलामीवर मैदानातून बाहेर झाल्यानंतर पूर्णपणे टीमची जबाबदारी घेतली फलंदाज मयूर वाघमारेनं आणि तेवढीच चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज सह्या पंकज पाटील मध्ये फेकला लाऊड अपील LPW चा शिकार. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमला बिग धक्का लागलाय. फलंदाज मयूर वाघमारे बॅक टू द पवेलियन. अंतिम निर्णय मानला जाईल. आणि निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज मैदानामध्ये ते दाखल होत असताना मंगेश जर आपण या सामन्याचा जर विचार केला IIC मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करतो आणि गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून विचार केला सुरेख गोलंदाजी सक्षम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील करत असताना 3 धक्के 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. पहिला षटक अगदी दमदार फेकत असताना मंगलमूर्ती वाजे टीमसाठी पंकज पाटील एक अष्टपैलू खेळाडूनं तेवढीच चांगली गोलंदाजी. सलामीचे 3 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. आता थोडंसं प्रेशर आलाय बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमवरती. नवीन फलंदाज भूषण वाघमारे हा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार पंकज पाटील. ऑलो पुलटा सलामने कार्पेटा फटका केला. ऑनसाईडला क्षेत्ररक्षका टीप मध्ये उचलतील फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याला प्राधान्य देत असताना पहिल्या षटकाचे केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के लागला बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमला आणि धावा आल्या त्या मात्र 10. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला. कारण की पंकज पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 3 धक्के बॅटिंग करत असताना देवत टीमला आणि धावा अवघ्या 10 आल्या. 5 षटकाची मॅच कंट्रोल करावा लागेल. मॅच मध्ये तुम्हाला पार्टनरशिप बनवावी लागेल तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. मात्र पार्टनरशिप होईल का हे मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गमावल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. आता 4 ओव्हरमध्ये कशा रीतीने खेळ साकारला जाईल टायगर 11 देवत टीमच्या माध्यमातून हे देखील पाहिलं जाईल. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड मंगलमूर्ती वाजे टीमचा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर इन ऍक्शन मध्ये पहिला फलंदाज भूषण वाघमारे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चांगला खेळ करावा लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावा लागेल. ही रणनीती आखावी लागेल बॅटिंग करत असताना सध्या देवत टीमला. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 3 गमावल्यात त्याच्यामुळे इथे पार्टनरशिप बनवायला लागेल. मात्र हो सुपर खेळ तिथे यष्टरक्षक होते किरण भगत. काय कमालीचा खेळ पकडलाय. तिथे 4था धक्का बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमला.
चषकाचे दमदार आयोजन आणि दुसरा दिवस रात्र या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतो. पहिली मॅच एका साईडला संघ IIC मंगलमूर्ती वाजे संघ आणि त्या संघासमोर फाईट करत असताना देवत 11 टायगर संघ, तो संघ थोडासा अडचणीखाली सापडलाय. 4 विकेट गमावल्यात आणि दुसरा षटक मार्गस्थ असताना अवघ्या 10 धावा तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात. हेमंत पाटीलला पहिला यश मिळालंय. चौथा धक्का फलंदाज मैदानातून बाहेर झाला भूषण वाघमारे. आता नवीन फलंदाज शुभम पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चांगली गोलंदाजी साकारत असताना खरं तर मंगलमूर्ती बाजे संघ मागुरू टॉस हरला. मात्र जो निर्णय हवा होता ना, नक्कीच मंगलमूर्ती वाजे टीमला तो निर्णय मिळाला आणि त्या निर्णयावरती अगदी चांगली गोलंदाजी सत्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाजे टीमची पाहायला मिळतं. समोर शुभम पाटील डावखचा एक विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल डबलला प्राधान्य देणं ही रणनीती मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे सध्या थेबड टीम साठी. हलक्या पोच केला ऑफ साईडला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. हे खेळ करावं लागेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये थेबड टीमला, कारण की 4 विकेट गमावल्यात. 5 षटकांची मॅच आहे. तुम्हाला विकेट वाचून टार्गेट सेट करावा लागेल. जर तुम्ही वारंवार विकेट गमावलं, वारंवार टॉस चेंडवला तर व्यवस्थित टार्गेट सेट होणार नाहीये. जर तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचा, सिंगल डबलला प्राधान्य द्या. त्याच्यानंतर येणारे मोठे फटके तुम्हाला एक चांगला टार्गेट सेट नक्कीच करून देईल. मात्र कशा रीतीने खेळ राहील देवट टीमचा मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना हेमंत पाटील दुसरा ट्रम्प कार्ड आणि भरपूर चांगली गोलंदाजी सध्या वाचे टीमसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, थोडस लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती वेग होता आणि सरळ एशेच्या हातामध्ये चेंडू बिसावला, जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 11 या आकड्यावरती. पहिला ओव्हर मध्ये आपण पाहिलं सत्यमन सर तर 10 धावाला आणि 3 धक्के. त्याच्यानंतर हेमंत पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल मध्ये अवघ्या 1 धावानं 1 धक्का दिलाय. कमालीची गोलंदाजी, अचूक टप्पानं नियंत्रण, अगदी चांगल्या बॉलवरती आणि त्याच्या कारणाचा पूर्णपणे जखडून ठेवल्या. बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला वारंवार डॉट चेंडू घेत्या आणि डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर क्रिएट केला सध्या देवट टीम वरती. पुढचा बॉल गोलंदाज या हेमंत पाटील. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. पुलटास बॉल टॅपिंग क्रिकेट झाला. मिड विकेटला केल्या टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी धाडस मानस केलं नाहीये. एकच धाबेने समाधान मानलं. एका धाबेनं हलवापणे प्रवास करत असताना टायगर 11 देवट संघ हा जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल असे गोलंदाज हेमंत पाटील. दुसरा पॉवर प्लेचा षटक फेकत असताना आपण हेमंत पाटीलला पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. समोर शुभम पाटील. हा प्रॅकर होता, दिशा दिल्या, चांगला फटका, लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळती 4. अंतिम बॉल वरती टोकलाय हा चौकार. संघ वाकडी विपक्ष स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहल क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक खऱ्या अर्थ सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा पहिला पुकार असणार आहे. स्पर्धेची नियमावली आहे. वर्तमान सत्र संपल्यानंतर मान्यवरांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला तर 16 धावा आणि 4 विकेट गमावत बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमना 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आता टीमची जबाबदारी शुभम पाटील आणि फलंदाज प्रेम वाघमारे या 2 फलंदाजच्या खांद्यावरती असेल. मात्र ती जबाबदारी स्वीकारली जाईल का? चांगली गोलंदाजी साकारत असताना सध्या मंगलमूर्ती वाचे संघ सेकंड स्पेल घेऊन आलाय. संघ नायक सर सेनापती पंकज पाटील. पहिला षटक दमदार राहिला. 4 षटकामध्ये 3 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना देवट टीमला आणि धावा खर्च केला पंकज पाटीलनं 10. सेकंड स्पेल पहिलाच बॉल. समोर प्रेम वाघमारे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाटानं चेंडूचा संपर्क नाहीये आणि इथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. भरपूर चेंडू डॉट केला, त्याच्या कारणास्तव सध्या लो स्कोर तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतं. सागर पाटीलवरती विश्वास होता, सलामीवीर होता, त्याची विकेट गेली. त्याच्यानंतर फलंदाज समाधान वाघमारे हा फलंदाज रनआउटचा शिकार झाला. त्याच्यानंतर मयूर वाघमारेची विकेट गेला आणि त्याच्या कारणाचा प्रेशर
पूर्णपणे आला प्रेशर रिलीज करण्यासाठी हा मोठा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज प्रेम वाघमारेनं चित्तेमेथीचा ठोकलाय हा षटकार. आलाय 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला. पलकावरती दाबा पहिला संघ डबल दोरी 22 या आकड्यावरती ऑन स्क्रीन वरती पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते रोहित शेटपाडी यांना पाहता त्यांचे संकेत दादा असतील आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय भगवानजी पाटील यांना लक्ष्मणजी फडके यांना पाहता ऑन स्क्रीन वरती. पुलटा बॉलला स्ट्रेट ड्राइव्ह केला फटका चांगला कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने आला सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धावेनं समाधान मानला. एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 23-23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 तेव्हा संघ पाच चांगला खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये प्रेम वाघमारे आणि शुभम पाटील जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तेवढेच चांगली फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाज पंकज पाटील सेकंड स्पेल पहिला स्पेल दमदार राहिला मात्र सेकंड स्पेल मध्ये थोडीशी धाबांची लयलूट करत असताना फलंदाज लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला मिस. सँडी पालकर सरांचा इशारा आला की टीस वाईट अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघ 24-24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्गाचा हलवापणे प्रवास करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करायचं टायगर 11 तेबट टीमला आणि त्याच्यासाठी दोन्ही फलंदाज चांगला खेळ करतो. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. उचलती फेकती तोपर्यंत संधी साधली कलेक्टिंग साठी पॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि त्याचा पेनापीट मिळाला. ओव्हरथ्रोच्या या धावा आल्या 1-1 परफेक्ट 2 धावा या बॉलवरती आल्या आणि संघ 2 पुढे सरसावत असताना संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. ओव्हरथ्रोच्या धावा आपण पाहतोय. संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. या षटकामध्ये आपण पहिल्या 4 बॉलमध्ये 10 धावा पंकज पाटीलला खर्च केला. एक षटकार देखील आपण या ओव्हर मध्ये पाहिला. शुभम पाटील इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक गोलंदाज तयार. अलक्यातानं पुश केला लावून द कार्पेट फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पाच चांगलं केलं महागुरु कारण की आपण पाहिलं 2 ओव्हर मध्ये 4 विकेट गमावले होते. पूर्णपणे प्रेशर आलं होतं आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य. एखादा मोठा फटका एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये नक्कीच टायगर 11 देवा संघ शुभम पाटील आणि प्रेम वाघमारे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. पंकज पाटील पुढचा बॉस समोर फलंदाज प्रेम वाघमारे. प्रहार करण्याचा प्रयत्न पाठची एज इथे हा धक्का लागलाय. 5वा बॅटिंग करत असताना टायगर 11 तेवट टीमला. मनात ती घुसणारी 12 फॉर्च्युनर वाडी गोकुली गावाची शान हाय भारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 तेमज संघ प्रेम वाघमारे मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 8 धावांचे योगदान दिलं. शुभम पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देत असताना नवीन फलंदाज गणेश वाघमारे हा फलंदाज. खेळाडू कक्ष तुम्ही पाहता थोडंसं शांत वातावरण खेळाडू कक्षामध्ये कारण की सागर पाटील आउट झाला. मयूर वाघमारे आउट झाला आणि पूर्णपणे प्रेशरला धावण्यासाठी मॅच मध्ये संघर्ष करावा लागते. सध्या बॅटिंग करत असताना तेवट टीमला
एक चांगली वाहिनी या स्पर्धेला पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज करत असताना आमचे आई एकविरा इव्हेंटचे सर्व संतोष पाई आणि त्यांची पूर्ण टीमची भरपूर मेहनत घेताना आज टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर आई एकविरा इव्हेंट ही वाहिनी एक ब्रँड बनली आहे, कारण की क्वालिटी त्यांची विथ क्लॅरिटी सातत्यानं आपण पाहिली आहे आणि त्याच्या कारणास्तव आपण त्यांची वाहिनी टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड पाहतोय. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 27 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या टायगर 11 देवत अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरी 12 बॉलमध्ये किमान मेहनत 25 ते 30 धाबा जमा केला तर एक चांगलं टार्गेट नक्कीच उभारू शकतो. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत संघ कालच्या दिवस रात्रीचा विचार केला तर लो स्कोर तुम्हाला पाहायला मिळाला. खेळपट्टीनं पूर्णपणे गोलंदाजांना भरपूर भरघोस साथ दिली आणि त्याच्या कारणास्तव या मॅच मध्ये देखील तेच आपण रहस्य पाहतोय. 3 ओव्हरमध्ये अवघ्या 27 धाबा, विकेट गमावल्या 5. बॅटिंग करत असताना देवत टीमला 4थं षटक, 3रा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संकेत भगत. पहिला बॉलला या सबस्टमच्या बाहेर बॉल होता. सुनील तांडे सरांचा इशारा आलाय की वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिले 28 आकड्यावरती टायगर 11 देवत संघ. एक्स्ट्रा दाबा मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहते सध्या बॅटिंग करत असताना देवत टीम साठी, कारण की दाबा एक्स्ट्रा येऊ किंवा बॅट न धाबा येणं हे महत्वाचं आहे. थोडासा टॅपिंग क्रिकेट खेळला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका दाब्याला प्राधान्य दिलं जातं. एका दाब्यानं संघ 29-29 या आकड्यावरती 4थं षटक मार्गस्थ. किमान 1 किंवा 2 मोठे फटके या 2 षटकामध्ये हव्यात, तेव्हाच एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट करू शकतो देवत संघ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती गणेश वाघमारे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. 7व्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगली गोलंदाजी जरूर केली, मात्र सेकंड सत्रामध्ये जर चांगली फाईट करायची असेल देवत टीमला तर किमान 20+ तुम्हाला धाबा तरी फलकावरती ऍड करावं लागते, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो देवत संघ. पुढचा बॉल थोडासा हा प्रॅकर होता, पूल केलाय. फुल सक्सेसफुल पॅकवस कवलेजच्या टोक्यावरनं फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी टोकलाय षटकार. षटकाराला फलंदाज गणेश वाघमारेच्या बॅटमधून 5-7व्या क्रमांकासाठी इन झाला. टीम थोडंसं अडचणीमध्ये सापडले जाणलं आणि त्याच्यानंतर हा मोठा फटका आपण गणेशच्या बॅटमधून पाहिला. तिथे 6 धाबा बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमला 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली 35 लॉस्ट ऑफ 5 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना टायगर 11 देवत संघ. 4थं षटक मार्गस्थ. थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न गणेश वाघमारे करतो मॅच मध्ये. आत्मविश्वासानं फलंदाजी करतो. जरूर 5 लागल्या. संघावरती प्रेशर आलाय, मात्र मी प्रेशर रिलीज करून 3 हे दाखवत असताना मॅच मध्ये गणेश थोडासा शरीरापासून दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज संकेत भगतचा होता आणि तिथे मात्र हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. षटकारानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज संकेत भगत देत आहे. धाव फलकावरती धावा स्थिर. टोटल 35 धाबा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत भगत समोर गणेश वाघमारे. इथे लाईन पाहावी लागेल. यस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा. 30 वाईट. अवंतर धाव. अवंतर धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली. संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अवंतर एक्स्ट्रा धाबा भरपूर खर्च करते सध्या मंगलमूर्ती वाची संघ. 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, मात्र 2 मागील षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं मॅच मध्ये बॅटिंग करत असताना देवत टीमनं. हो प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले. एफर्टचा वापर केला. चेंडू अडवण्यामध्ये सक्षम राहिले, मात्र कॅच ड्रॉप जिथे जीवनदान दिला फलंदाज गणेश वाघमारेला आणि मिलेल सिंगल बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत टीमला एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती. 37 धाबा धाव पुस्तकावरती. फिल्डची रचना थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न. राईट आणि लेफ्ट हा कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्याच्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण इथे बदलावा लागते गोलंदाजी करत असताना मंगलमूर्ती बाजे टीमला. 37 धाबा धाव पुस्तकावरती. 4थं षटक मार्गस्थ. 4 बॉल मध्ये 10 धाबा खर्च केला गोलंदाज संकेत भगत ना. समोर फलंदाज पाहिलं तर शुभम पाटील
हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रहार करावा लागेल. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करते सध्या देवस संघ. प्रहार केला, चांगला फटका आहे. फाईन रिसम मध्ये एक टप्पा पाऊस सोड दोरप. फलंदाज शुभम पाटीलच्या पॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. थोडस धावेला वेग दिलाय. एक्सट्रा ड्रॉप पाय ठेवला बॅटिंग करत असताना तेबट टीमला 5 बॉल मध्ये संकेत भगतनं 14 धाबा खर्च केला आणि संघ जाऊन पोहोचला 41 41 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये असं वाटलं होतं सत्यमान सर की किमान लो स्कोर पाहायला मिळेल की 40 देखील आकडा पार करणं हे मुश्किल राहील मॅच मध्ये देवट टीम साठी. मात्र त्याच्यानंतर शुभम पाटीलला चांगला केस साकारला मॅच मध्ये. थोडंसं मॅच मध्ये कमबॅक करून दिलं देवट टीमला. यस लाईन पाबे लागेल. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा. 80 वाईट. अवांतर धावा खर्च करत असताना हा षटक थोडस मागणं राहिलं गोलंदाजी करत असताना IIC मंगलमूर्ती वासे टीमला. कारण की या षटकामध्ये किमान मी म्हणेन तब्बल 15 धावा खर्च केला गोलंदाज संकेत भगतनं. टोटल 42 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत भगत. अंतिम बॉल पडल्यानंतर थोडासा टीप राहिला, उचली प्राप्त झाली नाही आणि त्याचा पेनापीट मिळाला संकेत भगतला. अंतिम बॉल फेकला डॉट. 4 षटकांचे खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत. टायगर 11 तेव संघ शेवटचं षटक स्लॉगरच्या षटकामध्ये वापर केलाय. IIC मंगलमूर्ती वासे टीमना. चौथा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. निलेश पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. चला स्पीड अप करा. आज जास्त वेळ खर्च करता. काल अगदी सर्व सामने वेळेवरती कव्हर झालं, त्याच्यामुळे आजही टोटली सर्व सामने आपण वेळेवरती कव्हर करायचे. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण वेळेच्या पाबंदीनुसार खेळ करा. निलेश पाटील आज चौथा ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी IIC मंगलमूर्ती वासे टीम साठी. समोर फलंदाज पहिला गणेश वाघमारे. पहिलाच बॉल लाईन पाहावे लागेल. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा की 30 वाईट. अवांतर धाव सोडली जाईल. अवांतर धावा भरपूर खर्च केला मी म्हणेन गोलंदाजी करत असताना वासे टीमनं तब्बल 6 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या आणि त्या धावा तुमच्यासाठी सेकंद सत्रामध्ये कर्दनकार राहतील. पुढचा बॉल गोलंदाज या निलेश पाटील. थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न. लांब कार्पेटा फटका. पंकज पाटील चेंडू खाली येतील. उत्सव फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 5 लागोचं षटक म्हटलं ना महागुरु, त्या षटकामध्ये प्रतिप्रहार करायचा असतं आणि अशा षटकामध्ये थोडंसं शांत ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज निलेश पाटील करतो. पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला आणि त्याच्यानंतर योग्य लाईन वरती गोलंदाजी करत असताना निलेश पाटील मंगलमूर्ती वाचे टीम साठी. स्ट्राइक रोटेट झाले. स्ट्राइक वरती फलंदाज शुभम पाटील. 7 बॉल वैयक्तिक 13 धाब्यांचं योगदान शुभम पाटीलनं दिलंय. 2 चौकाराच्या मदतीनं 13 धाबेवरती सध्या बॅटिंग करत असताना इनॅक्शन मध्ये शुभम पाटील. टावकरच एक विस्फोटक खेळाडू. आता अंतिम क्षणाला विस्फोटक पाना आजमावा लागेल. तो प्रयत्न करत असताना फटका लाजवाब आहे. अगदी पाठच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला दिलाय तडाका. मिल्तीचा टोकला षटकार.
चांगले आणि तेवढेच चांगले फटके आपण शुभमच्या बॅटमधून पाहतोय. 2 चौकार 1 षटका वैयक्तिक आपण पाहिलं तर शुभम पाटीलला तब्बल 19 धावांचे योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 50 या आकड्यावरती. पुढचा बॉल सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज निलेश पाटीलला आणि त्या चेंडूला सन्मान दिला फलंदाज शुभम पाटीलला आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 50 या आकड्यावरती. एक चांगलं टार्गेट सेट करत असताना बॅच मध्ये टायगर 11 देव संघ पहिल्या 2 षटकामध्ये अगदी पूर्णपणे बॅकफुट वरती होता. बॅटिंग करत असताना देव संघानं त्याच्यानंतर मागे 3 षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली, दमदार योगदान दिलं शुभम पाटीलला आणि त्याच्या कारणाचा 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला देव संघ. प्रार करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन मध्ये थोडासा फंबलिंग झाले, तिथे कॅच ड्रॉप, जीवनदान दिला फलंदाज शुभम पाटीलला आणि मिळतील 2 धाबा. बॅटिंग करत असताना टायगर 11 देव टीमला 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 52 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना टायगर 11 देव संघ अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम पाटीलला दमदार बॅटिंग केली, जिथे संघावरती प्रेशर आला होता आणि त्या प्रेशर रिलीज करत असताना चांगली बॅटिंग शुभम पाटीलची पाहायला मिळाली. जड मध्ये फेकला बाग टू द बॉल, आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघ 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अध्यापिक 1-5 शिल्लक असेल. समोर फलंदाज पाहिलं तर गणेश वाघमारे, ज्याच्या बॅटमधून आपण 1 षटकार पाहिला. क्षमता, प्रोटेक्शन, आता अंतिम बॉलवरती कोणती मोहर ही गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज निलेश पाटील 5 बॉल मध्ये 11 धावा सध्या निलेशने खर्च केला. अंतिम बॉल टार्गेट सेट ऑफ बॉल. समोर फलंदाज गणेश वाघमारे इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. तिथे मात्र लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिल्यानंतर यस पंचांचा इशारा आला की लेग पास मध्ये अंतिम बॉल वरती सिंगल आली. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच टायगर 11 देव टीमनं तब्बल 5 षटकांच्या अखेरीस 54 धावा जमा केला आणि सेकंड 17 मध्ये IIC मंगलमूर्ती वासे टीमला प्रवास करावा लागेल. 55 धाब्याचा प्रवास सेकंड 17 मध्ये सुखरूप राहील का? तर इथे नाणे थँक्स मंगेश पाटील. स्कायरा 11 न्यू यंग स्टार वाहन क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभास्ती ते नाणेफेक संपन्न होईल. आपण इथे पाहतो जय संतोषी माता एंटरप्राइजेस आदरणीय श्री सुरेश शेठ पाटील कोपरोली क्रिकेटचा आनंद घेतात. यावं आपण व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सुरेश शेठ आपण आणि आपल्या सर्व सहकार्यांना आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आमंत्रित करतो व्यासपीठावर. यावं आपलं स्वागत आहे. आपले एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व सन्माननीय भगवान पाटील
यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित सन्मान केला जात आहे. आमच्या वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व धनंजय बुवा की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती जन एकमेका खऱ्या अर्थाने होय होय वारकरी. हरेदादा पाटील आपण हरेश पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे. एनर्जी ड्रिंक्स पाहतो खऱ्या अर्थाने अर्थात प्रतिकार शक्ती प्रबल करण्यासाठी खेळाडूंची त्यांचं खूप मोठं योगदान आहे खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात एक संत वचनाप्रमाणे माऊली की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. त्या हरिदत्तांचा हेतूची सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर रोहित पाटील आणि त्याचबरोबर धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभ हस्ते इथे यथोचित सन्मान केला जात आहे. शुभम या शुभम आपला सन्मान इथे केला जाईल. या शुभम क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व शांततेचे प्रतीक त्यांचाही यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केलं जाईल. जी आपली हिंदू संस्कृती आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली संघनायक रोहित पाटील आमचे जे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत रोशन ट्रान्सपोर्टचे ओनर्स आहेत आणि त्यांच्या समवेत धनाजी बुवा मस्कर यांच्या शुभ हस्ते इथे शुभमचं स्वागत केलं जात आहे. किरण पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. ज्या देवेली ज्या प्रत्येक वर्षी आम्ही पाहतो हे 10वं पर्व आहे. कोपरोली आई गावदेवी खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी त्यांची उपस्थिती आम्ही पाहतो. किरण यांचा सन्मान इथे केला जाईल. व्यावसायिक कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक क्षेत्राकडे अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व किरण पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाहते सुमनांजली स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे क्रिकेटचा हा नेत्रदीपक सोहळा. हा स्कायरा बघा वाहन संघ फक्त आपण स्टेजवर यावं नाणे आपण सामन्याकडे बोलूया. निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आमचे मित्र मंगेश पाटील यांच्याकडे आपण बोलणार आहोत. मंगेश पाटील अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकाच्या भूमिकेत त्यांचं योगदान उत्तम समालोचक मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे. तर थँक्यू सो मच महागुरु तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. लक्ष्य सेकंद सत्रामध्ये तब्बल 55 धाब्यांचा प्रवास हे करायचं खरं तर मंगलमूर्ती वाजे टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. अतुल पाटील आणि पंकज पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती 55 धाब्यांचं घेते लक्ष्य मनामध्ये सेट करून आता सेकंड सत्रामध्ये फाईट करावे लागेल. मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज मयूर वाघमारे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा दोन्ही टीमना शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल केमान पहिलाच बॉल गोलंदाज या मयूर वाघमारे. पहिलाच बॉल इथे लाईन पाहावे लागेल. लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा आलाय की पहिला बॉल वाईट या अतिरिक्त धाबेनं अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना सध्या IIC मंगलमूर्ती वासे टीमचा अतुल पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. थोडीशी फिल्डिंगची रचना चेंज केली. विकेट साठी जाल रचण्याचा प्रयत्न टायगर 11 ते बस संघ करतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. वेगवान बॉल भन्नाट वेग पुन्हा एकदा लाईन ची पाहणी केली. यस बॅक टू बॅक हा दुसरा वाईट बॉल फेकलाय गोलंदाज मयूर वाघमारेनं. अवांतर एक्स्ट्रा धावा मॅच मध्ये कर्दनकार राहतील कारण की पहिला सत्र पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 6 अवांतर धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना बाचे टीमला आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर 2 अवांतर धावा मयूर वाघमारे खर्च केल्या. हा ट्रॅकर अगदी चांगला फटका आहे. कॅप सुरक्षा करण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाबेला प्राधान्य देत असताना वैयक्तिक अकाउंट ओपन केला आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती पंकज पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आला. 55 धाब्यांचं घेते लक्ष्य. हा प्रवास सुखरूप राहील का की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल गोलंदाजी करत असताना टायगर 11 देवस संघ.
पुढचा बॉल प्रहार केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी. ओहो, जीवनदान दिलं पंकज पाटीलला. हे मॅच मध्ये कर्दनकार राहील टीम देवदला. खरं पंकज पाटील सर्वाधिक चांगला खेळाडू आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं कुठेतरी मी म्हणेन चुकी केली. सध्या देवद टीमला आली आहे सिंगल, एका दाब्याला प्राधान्य, एका दाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 धाबा धाव पुस्तकावरती पंकज पाटीलला दिलेलं जीवनदान त्याची किंमत मोजेल का आता इथून पुढे देवद संघ. इनसाइड आउट ऑफसाइडला केलेला चांगला पटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार होईल. फलंदाज अतुल पाटीलच्या पाठमधून हा पहिला चौकार. अतुल पाटीलच्या बॅटमधून संघाची धाव संख्या पाहिली तर 8 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाज सया मयूर, वेगवान पाल, दिशा दिली, बॅकपास कव्हरलेला, टिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. प्रत्येक धाव महत्वाचे आणि ती जोडण्यासाठी सध्या सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 धावाला संघ डबल डिजिट मध्ये पोहोचला. बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे संघ 10 या आकड्यावरती चांगली बॅटिंग होते. फलंदाज अतुल पाटील आणि फलंदाज पंकज पाटील हे 2 सलामीर अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयूर वाघमारे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. विकेटसाठी तुम्हाला चाल रचावा लागेल. आप ट्रॅकर होता जरूर ऑन साइडला खेळला, डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. उत्साहातील फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं. 5 चांगले क्रिकेट महागुरु, 1 चौका जरूर आला, त्याच्यानंतर सिंगल डबलला अतिरिक्त 2 धाबाला आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 11 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पंकज पाटील ज्या फलंदाजाला जीवनदान दिलंय गोलंदाजी करत असताना देवद टीमना तोच फलंदाज सध्या इनॅक्शन मध्ये पंकज पाटील सध्या ऑन स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा मयूर वाघमारे. हा ट्रॅकर पुल केला, पुल सक्सेसफुल. अंतिम बॉल वरती ठोकलाय षटकार फलंदाज पंकज पाटीलला. इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक संपन्न होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला मी धनंजय बुवाना इथे आमंत्रित करतो. रोहित आपण या. निश्चित स्वरूपात धनंजय, एका बाजूला आई गावदेवी वाकडी धनंजय दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला स्कायरा म्हटलं तर शिरडोंग गावातील आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि नाणेफेकीचा कौल आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघ. फक्त आता निर्णय शतरक्षण चला, कारण वेळ कमी आपल्याकडे. आता नाणेफेकीचा कौल आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी स्कायरा 11 न्यू यॉर्क स्टार वाल क्रिकेट संघाला प्रथम दर्शनीय आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओटू मंगेश. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार मिळाली बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 17 धाबा, लक्ष्य 55 धाब्याचा प्रवास करत असताना सुखरूप सध्या बॅटिंग करत असताना वाजे संघ. पहिल्या ओव्हर मध्ये 17 सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सागर पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. समोर अतुल पाटील इन ऍक्शन मध्ये. हो, थोडासा वेट आणि लेटकट केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा चुकी केली. चिते कॅच ड्रॉप आणि चेंडू बाउंड्रीच्या पायर, चिते 4 चौकार.
अशा चुका केल्या ना देवत टीमनं, तर त्या चुका तुम्हाला मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. कारण की तुम्हाला प्रत्येक खेळाडूला 100% योगदान हे देणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वारंवार चुका करत असताना सध्या देवत संघ त्याचा फायदा मिळतो. बॅटिंग करत असताना IIC मंगलमूर्ती वाजे टीमला 4 धाबाला 4 धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पहिली संघ 21 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाची संघ सलामीची जोडी अगदी दमदार योगदान देत असताना एक चांगला स्टार्ट देत असताना सध्या अतुल पाटील आणि फलंदाज पंकज पाटील. पुलटास बॉल दिशा दिली, फक्त फ्लिक केला, पटका चांगला. आता इथे चेंडू निघून चालला सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. फक्त टायमिंग जज केलं, दिशा दिली, फुलटास बॉल होता. चांगलं पावर सर्कलचा दुसरा षटक आहे आणि इथे मात्र फक्त आपल्याला दिशा द्यायची आहे आणि तोच प्रयत्न करत असताना अतुल पाटीलला ठोकला. हा दुसरा चौका. संघाची धावा संख्या पहिली संघ 25 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये सध्या बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे संघ सलामीवीर ओपनिंग ब्लास्ट करत असताना मंगलमूर्ती वाजे टीम साठी गोलंदाज तयार सागर पाटील. हलक्यातनं केलेला ऑनसाईडला सिंगल कंप्लीट झाली. एकच धावेनं समाधान मानला. 5 चांगल्या सलग 2 बॉल 2 चौकाराला. त्याच्यानंतर सिंगलला महत्व दिलं फलंदाज अतुल पाटीलला. ही चांगली रणनीती आहे. दोन्ही साईडनं चांगले फलंदाजी होत असताना आपण पाहतोय 2 सलामीर अगदी मजबूत स्थितीमध्ये सध्या नेऊन ठेवतात आपल्या टीमला. ती मात्र मंगलमूर्ती वाजे संघाला 26वा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल सागर पाटील. विकेटची गरज या मॅच मध्ये. तेव्हा टीमला वेगवान बॉल यशस्वी फंबलिंग झालं, बॅकअप मिळालं नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकारलाय. एकच धावेनं समाधान मानला. 22 मध्ये ही सिंगल मिळाल्या. बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाचे टीमला एका धाबेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. 5 चांगली फलंदाजी होते. दोन्ही फलंदाज दोन्ही सलामीर अगदी ब्लास्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये. तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रथम 1 ते 6 ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. गावदेवी एंटरप्राइजेस आदरणीय श्री नरेश शेटपाडी साहेबांचं आगमन होत आहे. माजी सरपंच आणि नरेश शेटपाडी साहेबांचा दमदार स्वागत फलंदाजाने इथे चौकाराने केलेलं आहे. तर तुम्हाला विकेटची गरज आहे. तेवढा चांगला खेळ साकारत असताना अतुल पाटील अलाउन द कार्पेट सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि 2 धाबा देखील कंप्लीट केला. 2 धाबेनं संघ जाऊन पोचला धप्पल तिरी. 33 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघ 33 आकड्यावरती जाऊन पोहोचला. ओनर्स माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत ओम साई एंटरप्राइजेस आमचे मित्र गणेश शेठ पाटील वाकडी या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली स्पर्धा आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील, त्याचबरोबर साई रक्षा कंस्ट्रक्शन संतोष शेठ पाटील आणि 8085 म्हणून परिचित असणारे गावदेवी एंटरप्राइजेस आदरणीय श्री धनंजय दादा पाटील, रोहित पाटील आणि त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली या सर्व सहकार्यांच्या वतीने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तर थँक्यू सो मच महागुरु. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 बॉल मध्ये चांगला स्टार्ट दिला फलंदाज अतुल पाटील आणि पंकज पाटीलला. तिथे चांगल्या स्थितीमध्ये सध्या मंगलमूर्ती वाजे संघ तब्बल फलकावरती दाबा पाहिला 33.
अपरार करण्याचा प्रयत्न पंकज पाटीलला जीवनदान दिलाय, जीवनदान दिला अतुल पाटीलला, त्याचा पेनापीठ मिळते सध्या. बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला पंकजच्या पाठमधून आलाय हात चौकार. करते सध्या बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे सलामीची जोडी अगदी चांगला खेळसा करत असताना पुढचा पाल चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी, विकेटची गरज. देवट टीमला अखेर ती विकेट घेतली गोलंदाज मयूर वाघमारेंना पहिला धक्का. बॅटिंग करत असताना IIC मंगलमूर्ती वाजे टीमला फलंदाज पंकज पाटील बाक टू द पवेलियन. IIC मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो, परंतु येणाऱ्या फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून डे नाईट फॉर्मॅट खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी येणार आहेत. 3 स्टार वाजे क्रिकेट संघ आयोजित म्हणजे दिलीपदादा पाटील असतील माजी उपसरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून वाजे गावामध्ये डे नाईट अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. तर पहिला धक्का लागला फलंदाज पंकज पाटील, फलकावरती धाबा पहिला 37-37 धाबा. धाव पुस्तकावरती लागल्यात 55 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये करायचा मंगलमूर्ती वाजे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला. मयूर वाघमारेला यश मिळालंय आणि गरजेचं होतं, विकेटची गरज होती मॅच मध्ये. देवट टीमला सर विकेट आले नसते मॅच मधून दूर गेला असता, कारण पंकज पाटील विस्फोटक खेळाडूंना विस्फोटक बाणा आजमावत असताना आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, मात्र त्याची विकेट मैदानातून बाहेर होता. अभिजित पाटील इन ऍक्शन मध्ये. वेगवान पाल, पन्नाट वेग, लाईन पाहावी लागते. यस, पंचांचा इशाराला की वाईट पाल, अतिरिक्त धाव सोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 38 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना सध्या IIC मंगलमूर्ती वाजे संघ. गती भरपूर होती बॉल मध्ये, मात्र वेगावरती स्वार झाला, मात्र लाईन ही खराब होती आणि लगेच पंचांना दंडित घोषित केला, जिथे वाईटचा इशारा पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा मयूर. हाफ ट्रॅकर पाल होता, उसले भरपूर चांगली प्राप्त झाली, त्याचा बेनापीठ मिळाला गोलंदाज मयूर वाघमारेला. ना इथे हा सलगचा आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 38 या आकड्यावरती. येणारे 5 शिल्लक असे आमचे स्कोर सांगतील. येणारे 15 बॉलना 17 धावांची गरज मॅच मध्ये मंगलमूर्ती वाजे टीमला. पुढचा बॉल ऑफसाइडला केला, पटका चांगला, स्ट्रेट डाईव्ह करण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू साईल, एक टप्पा बाउन्स सौर धरप, 4 रन चौकार. अभिजितच्या बॅटमधून चौकार आला, 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली 42-42. आता समीकरण पाहिलं, येणारे 14 बॉल आणि गरज 13 धाब्यांची मॅच मध्ये वाजे टीमला. वेगवान बॉल होता, लाईन खराब आहे, यस पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धावा मयूरनं भरपूर खर्च केला आणि त्याचा फायदा मिळाला. बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. समीकरण पाहिलं, येणारे 14 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार करायचं ना तर तुम्हाला या अतिरिक्त धावा वाचवा लागतील, वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट घ्यावे लागतील, तेव्हाच मॅच मध्ये पलटवार करू शकतो टायगर 11 देवस संघ. मात्र तो कारनामा केला जाईल का, हा मोठा प्रश्न आला. डॉट चेंडू, समीकरण बदललंय, 13 मध्ये 12 धाब्यांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सध्या मंगलमूर्ती वाजे टीमला इनॅक्शन फलंदाज अभिजित पाटील, त्याच्या बॅटमधून एक चौकाला वैयक्तिक 4 धाब्यांचं योगदान दिलंय सध्या मंगलमूर्ती वाजे टीमला. स्लोवर बॉल गतीमध्ये मिश्रण केला, परिवर्तन केला आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ 43-43 या आकड्यावरती 55चं लक्ष होतं. आता येणारे 12 मध्ये 12 धाब्यांची गरज.
आणि अतिशय चांगल्या प्रकारे संगीत इथे ऐकायला मिळालं. धनंजय पाटील आई गावदेवी इंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत आणि राजकीय दृष्ट्या पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावाने खऱ्या अर्थ बघा 8085 जी संपूर्ण जर्सी पाहतो आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघासाठी ती सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सुरेश पाटील इथे जय संतोषी माता इंटरप्राइजेस कोपरोली. सुरेश शेट्टी यावं आपण व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं. हा बघा खेळाडू कक्ष मध्ये तुमचा राखीव खेळाडू तिथे बसता कामा नाहीये. या फक्त तुमचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी दाखल होतील, त्यांच्या व्यतिरिक्त कुणी बसू नये. येणारे 12 बॉल 12 धाब्यांची गरज. हो प्रार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला चेल संपला. फलंदाज अतुल पाटीलचा गेला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना सध्या मंगलमूर्ती वाजे टीमला. मध्ये आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2025 पर्व 10वे या स्पर्धेमध्ये आपलं आणि आपल्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. मॅच मध्ये पलटवार करत असताना सध्या टायगर 11 देवस संघ समीकरण पाहिलं 11 बॉल आणि गरज 12 धाब्यांची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं तर शुभम पाटील तो तिसरा ट्रम्प कार्ड आणि चौथा षटक फेकण्यासाठी ज्याचा वापर केला सध्या टायगर 11 देव टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय यज्ञेश पाटील. येणारे 11 बॉल 12 धाब्यांची गरज. हलवारपणे मॅच मध्ये शिरकाव करत असताना सध्या टायगर 11 देवस संघ हा संघ आपण पाहतोय. 11 बॉल 12 धाब्यांची गरज. समोर फलंदाज यज्ञेश पाटील इन ऍक्शन मध्ये. आउटसाइड मध्ये फेकला लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज शुभम पाटील आणि हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. मॅच मध्ये थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सध्या गोलंदाजी करत असताना टायगर 11 देवस संघ. समीकरण पाहिलं तर येणारे पाच शिल्लक असतील आता 10 आणि 10 मध्ये करायच्या 12 धावा. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती बासे टीमला. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केलेला सिंगल कंप्लीट झाली. एकच धाब्यानं समाधान मानलं. एका धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना संघ डबल 44 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल 11 धाब्यांची गरज. कमालीचं षटक फेकत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील या मॅचचा टर्निंग पॉइंट षटक फेकत असताना जिथे मॅचला टर्न देण्याचा प्रयत्न तेबट टीम साठी नक्की शुभम पाटील करतोय. 3 बॉल मध्ये अवघ्या 1 धाव आणि 1 फलंदाजाला बाद केलं आणि फलंदाजी देखील करत असताना तब्बल 22 धाब्यांचं योगदान दिलं शुभम पाटीलनं आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतं. जिथे 12 मध्ये 12ची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये अचूक टप्पा भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी करत असताना शुभम पाटील. और पिछला बॉल टॅपिंग क्रिकेट स्ट्रेट ड्राइव केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट एकच धाब्यानं समाधान मानल्या. 5 सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अगदी ताकदवर गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये शुभम पाटील. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल 10 धाब्यांची गरज. इथून जर 2 बॉल निर्णायक फेकले ना शुभम पाटीलला तर मॅच शेवटच्या षटकामध्ये रोमांच पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. येणारे 8 बॉल 10 धाब्यांची गरज. 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा प्रेशर आलाय. 2 सलामीवीर पंकज पाटील अतुल पाटील 5 नंतर पुन्हा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना ते संघ. पुढचा बॉल हो सुपर बॉलिंग समर इन डिलिव्हरी. अगदी फलंदाजाला शांत ठेवलाय आणि हा देखील फेकला शुभम पाटीलला डॉट चेंडू. समीकरण पाहिलं 7 मध्ये आता गरज 10 धाब्यांची. काय गोलंदाजी आत्मविश्वास साकारला मैदानाच्या आतमध्ये. लहरों से डर के नौका पार नहीं होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. मॅच मध्ये प्रयत्न सूर्य विजयासाठी देवस संघ करतो आणि तो प्रयत्न करत असताना दमदार गोलंदाजी शुभम पाटील. टर्निंग पॉइंट षटक फेकत असताना आता 7 मध्ये 10 धाब्यांची गरज. मॅच मध्ये मंगलमूर्ती वासे टीमला. समोर फलंदाज पाहिलं यज्ञेश.
प्रहार केलाय, चांगला फटका तडाखा दिला, मॅच खेचून आणली आणि चिते 6 धावा बॅटिंग करत असताना वाजे टीमला. तर व्यासपीठावर आपण पाहतो खऱ्या अर्थाने आकाश पाटील शिरडॉन जे स्कायराचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या समवेत जालेंदर कोहली आणि दीपक पाटील बालेगाव या मान्यवरांचे इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. येणारी 6 बॉल आता 4 धावांची गरज. मॅच मध्ये रोमांच जरूर निर्माण केलं शुभम पाटीलला. 5 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी होते, अवघ्या 2 धावा. मात्र अंतिम बॉल वरती ठोकलेला षटकार मॅच मध्ये पकड निर्माण केली बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला. आता येणारे 6 बॉल 4 धावा डिप्रेस करेल का, हा कारनामा मॅच मध्ये करेल का टायगर 11 तेबल संघ? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 मध्ये 4 धावा वाचून देईल टायगर 11 तेबल टीमला? चला स्पीडअप देखील करा, जास्त वेळ खर्च करता. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यज्ञेश पाटील आणि अभिजित पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 4 धावांची गरज. फिल्डिंगची रचना चेंज करत असताना सध्या संघाचा संघनायक सर्वाधिक चांगला खेळाडू मयूर वाघमारे सध्या फिल्डिंगची रचना सजवत असताना बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास दाखवलाय प्रेम वाघमारे, ज्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या टायगर 11 तेबल टीमला. मात्र त्या विश्वासावरती ठाम कामगिरी केली जाईल का? येणारे 6 बॉल मध्ये 4 धावा रोखल्या जातील का हे पाहणं देखील गरजेचं. समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये अभिजित पाटील, गोलंदाज सय्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम वाघमारे. हा प्रकार इनसाइड आउट वेट नॉच एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न टिपमध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत तप्पलला प्राधान्य दिला आणि 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली 53 या आकड्यावरती आता समीकरण पाहिलं. येणारे 5 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे पकड जरूर निर्माण केले बॅटिंग करत असताना नक्कीच वाजे टीमनं मात्र थोडासा मॅच मध्ये कमबॅक करून जरूर दिला होता. शुभम पाटील चांगली गोलंदाजी असं वाटलं होतं की मॅच मध्ये पलटवार केला, मात्र एकाच षटकानं मॅच खुल्ली केली जिथे मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केला बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला. 5 बॉल 2 धाब्यांची गरज. समोर फलंदाज तुम्ही पाहिला इन ऍक्शन मध्ये नक्कीच अभिजित पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा त्या दिशेने रिफ्लेक्शन फटका क्षेत्ररक्षक आहेत, पकडला चेल, संपला फलंदाज अभिजित पाटीलचा केला 3रा धक्का मंगलमूर्ती वाजे टीमला. पाहिलं येणारे 4 बॉल 2 धाब्यांची गरज. जो विश्वास ठेवला तेबत टीमला गोलंदाज प्रेम वाघमारेवरती, त्या विश्वासावरती ठाम कामगिरी केली जाईल का? 4 बॉल 2 धाबा वाचवणं थोडंसं अवघड आहे, मात्र हे अवघड गोष्ट सोपी करेल का प्रेम वाघमारे हे पाहणं देखील गरजेचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत भगत हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉल 2 धाबा सिंगल डबलला प्राधान्य दिला तरी आज सामना जिंकू शकतो. मात्र कशा रीतीनं रणनीती, कशा रीतीनं स्ट्रॅटेजी राहील मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमची. गोलंदाज यार पुढचा बॉल प्रेम वाघमारे हलक्याताना पुश केला, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी इथे घडलं काय? यस, पाहिलं जाईल 3रा पंचांच्या माध्यमातून सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे आणि 3रा पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज से पॉपी स्क्रीन वरती पोहोचलेत की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा 7 समुद्र पार नेण्यासाठी ही वाहिनी तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी सातत्यानं आपण त्यांचे पाहिले. यस, फलंदाज बाद आ लागलाय 4था धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच वाजे टीमला आता समीकरण येणारे 3 बॉल 4 धाब्यांची गरज.
इसमें कितना है दम और कोण आहे असं मागचा हिरो हे पाहणं गरजेचं 3 बॉल 2 धाब्यांची गरज आहे पाप रवी सर विचार केला 12 मध्ये 12 ची गरज होती आणि तिथून मॅच शेवटपर्यंत आणून ठेवला सध्या गोलंदाजी करत असताना टेबल टीमला भरपूर चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांना अगदी चांगली गोलंदाजी साकारल्या आता 3 बॉल 2 धाब्यांची गरज आहे प्रेशर आलाय बॅटिंग करत असताना सध्या मंगलमूर्ती वासे टीमवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय सोनू भगत समोर इनॅक्शन मध्ये फलंदाज यज्ञेश पाटील आणि सोनू भगत ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना प्रेम वाघमारे थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न क्षेत्र सुरू होते सिंगलला प्राधान्य दिला एका धाब्यानं स्कोर लेबल झाला संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती अजूनही 2 बॉल 1 धाब्यांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला 1 धाव 2 बॉल मध्ये कंपल्सरी भरमावे लागेल वाचे टीमला भरपूर चांगली स्पर्धा अगदी रॉयल थाटा आयोजन आमदार चषकाचे दमदार आयोजन पाहायला मैदान तेवढीच चांगली लढत आपण इथे पाहतोय अगदी प्रेक्षणीय लढत आपण इथे एन्जॉय करतोय एका साईडला संघ पाहिलं टायगर 11 देवत आणि त्या संघाला फाईट करत असताना सध्या मंगलमूर्ती वाजे क्लोज काउंटर करत असताना सध्या देवत संघ गरजेचे कारण की 2 मध्ये 1 धाव वाचवायचे त्याच्यामुळे क्लोज काउंटर करावा लागेल आणि तेच करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये देवत संघ तेवढीच चांगली गोलंदाजी कौतुक करूया गोलंदाज प्रेम वाघमारेचा 6 मध्ये 4 धावा वाचवायच्या होत्या तरी देखील हा सामना शेवटपर्यंत आणून ठेवलाय 2 बॉल 1 धावेची गरज मॅच अजूनही बॅलन्स जर हा बॉल निर्णायक डॉट फेकला ना तर शेवटच्या बॉल मध्ये प्रेशर पूर्णपणे प्रेशर वातावरण दिसेल ऑल ओपर टॉस बॉल सामना फिनिश विनिंग फटका सोनूच्या पाठमधून आलाय आणि हा सामना जिंकला अभिनंदन टीम IIC मंगलमूर्ती वाजे हार्ड लक टायगर 11 देवत संघ वाघासारखे लढले या स्पर्धेमध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी तर थँक्स मंगेश पाटील अतिशय दमदार लढत झाली एका बाजूला टायगर 11 देवत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ IIC अर्थात इम्पेरियल इम्फ्रा केमिकल्स मंगलमूर्ती वाजे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते संजू साजवन साहेब तुमचे मनपूर्वक आम्ही अभिनंदन त्यांच्या वतीने वाजे क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे मंगलमूर्ती वाजे संघ आपण इथे थांबायचे बघा मैदानाच्या बाहेर तुम्हाला थांबायचे आहे कारण स्पर्धेचे आमचे नियमावली आहे ज्या गटामध्ये तुम्ही खेळता प्रथम सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता अशी लढत मात्र आपल्या भेटीसाठी येणार आहे वाजे क्रिकेट संघ मंगलमूर्ती मनपूर्वक तुमचं अभिनंदन टायगर 11 देवत तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो पंकज पाटील या सामन्याचा हिरो पंकज यावं आणि पंकजला सामनावीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय उमेश वाघ साहेब आणि पंकज साहेब यावं आपण पंकज बाबेकर यांना आम्ही आमंत्रित करतो नरेश शेठ आपणही त्यांच्या समवेत यावं या मान्यवरांच्या शुभ हस्ते शासकीय यंत्रणेमध्ये ज्यांना चला या इथे पंकजला इथे इन्व्हाइट करतो सर या आपण उमेश वाघ सर सन्माननीय पंकजदादा आपण यावं नरेश शेठ पाटील आनंदीबाई बिल्डर्स त्यांचा संघ आता मैदानामध्ये दाखल होणार आहे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पंकजला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाणार आहे पंकजला सामनावीर एका